आता तुम्ही म्हणाल, की विमानतळ म्हणजे काय? तर एक विमान वरून उडून खाली उतरतं, प्रवासी भरतं आणि पुन्हा परत उडतं. तर हे इतकं सोपं आहे, त्यासाठी एक मेगा प्रोजेक्टची काय गरज आहे? पण तुम्ही विचार करा, की एकच विमान नाही, मिनिटाला एक या रेटने जर दिवसभरातल्या 24 तास गुणिले 60 मिनिटे म्हणजे 1440 मिनिटांपैकी समजा 1000 मिनिटाला 1000 विमानं जर उडत असतील आणि लँड होत असतील, तर किती प्रवासी येत असतील? थोडे थोडके नाही, ॲव्हरेज एका विमानातनं 200 प्रवासी धरले तर 2 लाख प्रवासी एका दिवसात येणार आणि जाणार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या YouTube चॅनेलमध्ये. घेऊन येतोय विलक्षण वास्तू मालिकेतील हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट. मग आता यासाठी वेगळी यंत्रणा, तीही मेगा स्केलवर करणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर अहो, आपण आपल्या घरी 4 माणसांचा स्वयंपाक हसत-खेळत करतो. परंतु हा विचार करा, की एखाद्या देवस्थानात 2 लाख भक्त जर व्हिजिट देतायत, देवाला भेटतायत, तर त्यांच्या जेवणासाठी 2 लाख लोकांच्या जेवणासाठी किती मोठी यंत्रणा उभी करावी लागेल. इथे तर 2 लाख लोक नुसते येणार आणि जेवणार नाही. ते 2 ते 4 तास राहतील. त्यांच्या बरोबरच्या 2 ते 3 लाख बॅगा पण तुम्हाला तिथनं प्रोसेस कराव्या लागतील. म्हणजे आली का पंचाईत? बरं, या मेगा प्रोजेक्टची स्केल तुम्हाला बघायची असेल, तर तुम्हाला असं सांगेन मी, की एक द गॉल, चार्ल्स द गॉलचा पॅरिसचा एअरपोर्ट बांधायचा. त्याचबरोबर केनेडी एक्सप्रेसवे शिकागोचा तोही बांधायचा आहे. शिवाय मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम सिंगापूरची त्याची दुसरी फेज पण तयार करायची आहे. हे कमी पडेल म्हणून काय, की 20,000 लोकांची राहण्याची व्यवस्था करायची आहे. वर गोल्डन गेट ब्रिज सारखे 2 अवाढव्य ब्रिज बांधायचे आणि बोस्टन बिग डिक ची सारखी भुयारं पण बांधायची आहे. आता हे कमी म्हणून की काय, त्यावर अजून कडी केली आहे, ती तुम्ही डिस्नेलँड पाहिली असेल. तर समुद्राच्या पाण्यात भराव टाकून त्यावर 16 डिस्नेलँड तयार करायचं महाकर्म या हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टच्या निमित्ताने करावं लागलंय. आहे ना हा एक खरोखर मेगा प्रोजेक्ट, की यात एकच नाही, 7-7, 8-8 मेगा प्रोजेक्ट दडलेले आहेत आणि याची किंमतही किती? तुफान $20 बिलियन. आता याची गरज तुम्हाला का पडली असं वाटेल, तर त्याचं कारण आहे हाँगकाँगचा आधीचा एअरपोर्ट. त्याचं नाव काईटॅक एअरपोर्ट. पण तो काईटॅक एअरपोर्ट पेक्षा काईटॅक हार्ट अटॅक एअरपोर्ट या नावाने जास्त प्रसिद्ध होता. याचं कारण, कारण पूर्वीचा जो 1924 पासून असलेला एअरपोर्ट होता, तिथे विमानं यायची. पण त्यांना उतरताना बाजूच्या 2000 फूट टेकडीला वळसा घालून स्कायस्क्रॅपर्स जी हाँगकाँगची होती, त्यांच्या मधून आणि त्यांच्या वरून अक्षरशः लागून यावं लागायचं. असं म्हणतात, की त्या विमानातून लँडिंग करताना बाजूच्या बिल्डिंग मधल्या फ्लॅटमध्ये लोक कोणचा प्रोग्राम बघतायत टीव्हीवर हेही दिसायचं. आणि खोटं कशाला सांगू, मी हाँगकाँग एअरपोर्टला 96 साली उतरताना माझ्या डोळ्यांनी हे प्रत्यक्ष बघितलंय. शिवाय जेव्हा नवीन एअरपोर्ट झाला, तेव्हा हाँगकाँगच्या एका रहिवाशाची मुलाखत घेतली आणि तो म्हणाला, की गेले कित्येक वर्ष तो त्याच्या गच्चीवर उभा राहून या लँडिंगच्या विमानांचे व्हिडिओ काढायचा आणि क्वचित लोकांना विमानातल्या हात सुद्धा दाखवायचा. आता ह्यामुळे काय व्हायचं, की आमच्या सारख्यांना जे पहिल्यांदा हाँगकाँग एअरपोर्टला उतरणार ना, त्यांना वाटायचं की आपलं विमान हे आता बाजूच्या स्कायस्क्रॅपर बिल्डिंगला निश्चित धडकणार आणि आपला मृत्यू अटळ आहे. आणि यामुळे छातीत एक कळ यायची आणि त्यालाच काईटॅक एअरपोर्ट हार्ट अटॅक असं म्हणतात. तर यातनं सुटका करण्यासाठी नवीन एअरपोर्ट बांधणं भाग होतं. कारण अहो, बिल्डिंगच्या लोकांनी कोर्टातनं स्टे आणला
रात्री 11 ते सकाळी 6 ही विमानांची ये-जाच बंद केली. हो, नाहीतर त्यांना झोप येणार नाही. म्हणजे प्रवाशांना हार्ट अटॅक आणि तिथल्या रेसिडेंट्सना रात्री झोप नाही. त्यामुळे 11 ते 6 जर विमान सेवा बंद केली, तर कार्गो म्हणजे मालसामान आणणार कुठून? त्यासाठी वेळच राहत नव्हता आणि कोणत्याही एअरपोर्टचं कमाईचं साधन हे कार्गो जास्त असतं. आता कार्गोच कमी झाल्यानंतर त्यांना नाईलाजाने नवीन एअरपोर्टसाठी धावाधाव करावी लागली. 1980 मध्ये त्यांना याची गरज भासली आणि शेवटी 1990 साली त्यांनी फॉस्टर अँड पार्टनर्स, ओवे अरूप आणि बेक्टेल यांना पाचारण केले की तुम्ही हा मेगा प्रोजेक्ट, हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टचा प्रोजेक्ट 7 वर्षात तयार करायचा. अहो, मुळात हा एवढा मोठा प्रोजेक्ट करायला ओवे अरूप आणि कंपनीने सांगितलं की 20 ते 30 वर्ष लागतील. का? कारण मुळात 12 स्क्वेअर किलोमीटरचा एअरपोर्टचा समुद्रातला भाग रिक्लेम करणार, त्यासाठीच 5 वर्ष लागणार. बरं, हा जो समुद्राचा भाग घेतला तो मेन हाँगकाँगच्या जागेपासून 25 किलोमीटर दूर, तो पण समुद्राने. पण प्रत्यक्षात हाँगकाँग हे उंच सखल टेकड्यांनी वळणावळणांनी भरलेला प्रदेश आहे. त्यामुळे प्रत्यक्षात हा मार्ग 35 किलोमीटरचा. हो, नाहीतर एअरपोर्टला उतरल्यानंतर मेन हाँगकाँग सिटीत जायचं कसं? तर हा प्रश्न सोडवायला 35 किलोमीटरचा मार्ग तयार करायचा. बरं, तो काही साधा मार्ग नाही की रस्ता घेतला, ओतलं डांबर आणि झाला तयार, असं नाही. त्याच्यात जो व्हिक्टोरिया हार्बर होता त्यातून मार्ग काढायचा, तर तो समुद्राच्या आतून भुयार तयार करून त्यातनं मार्ग काढणार 1.5 किलोमीटरचा. त्याच्यानंतर साधारण 5 किलोमीटर समुद्रावरून 2 गोल्डन गेट ब्रिज सारखे अजस्त्र ब्रिज बांधायचे. हो, कारण त्याच्या खालून जहाज जाणार, त्यांना आडकाठी व्हायला नको म्हणून केबल सस्पेंडेड ब्रिज. बरं, या व्यतिरिक्त 25 किलोमीटरचा कोस्टल हायवे. आणि तो कोस्टल हायवे कसा? तर टेकड्या ठिसूळ, उंच सखल किंवा अतिशय कधी कधी कठीण दगडाच्या. त्यामुळे पुन्हा त्या टेकड्यांच्या बाजूने भराव घालून 25 किलोमीटर लांबीचा कोस्टल हायवे तयार केला. म्हणजे तुम्ही बघा की हे सगळं झाल्यानंतर कॉमन मॅन साठी काय हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा त्यांनी एक्सप्रेस रॅपिड ट्रेन सिस्टीम सुरू केली. म्हणजे साधारण लोक 25 किलोमीटर त्या मास रॅपिड रेल्वेनी या आपल्या एअरपोर्टवर येतील, सामान ठेवतील आणि त्यांना ते किफायतशीर ठरेल, कारण प्रत्येक जण टॅक्सीने येऊ शकत नाही. तर हे सगळे प्रोजेक्ट्स एकत्र आले तेव्हा कुठे हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टचा आवाका तुम्हाला कळला आणि हे 20 ते 30 वर्षात करणं अपेक्षित होतं. त्याऐवजी हाँगकाँग सरकारने सांगितलं की आम्हाला 1 जुलै 1997 ला हाँगकाँग बेटाचा ताबा चीनला द्यायचा आहे. त्याच्या आधी हा प्रोजेक्ट झालाच पाहिजे. म्हणजे 7 वर्षात झाला पाहिजे, पण खरे 6च, कारण 1 वर्ष तर मुळी या सगळ्याच्या प्लॅनिंगला लागणार. एवढे सगळे प्रोजेक्ट तयार करायचे, डिझाईन करायचे आणि फक्त 6च वर्षात करणार. पण बेक्टेल, ओवे अरूप आणि फॉस्टर पार्टनर्सनी हा पैजेचा विडा उचलला आणि त्यांनी 6 नाही पण 7 वर्षात तयार केला. आणि याचं वैशिष्ट्य काय माहितीये का? पूर्वीच्या काईटॅक एअरपोर्टमध्ये एक विमान उतरताना ते कसं उतरायचं, तर आधीच रनवेच्या टोकाला आधीचं विमान उभं असायचं टेक ऑफला. त्याच्या डोक्यावरून हे विमान लँड होणार. आता यात जोखीम किती? जास्त खालून घेतलं तर खालच्या विमानाशी टक्कर होणार, जास्त वरून घेतलं तर धावपट्टी अपुरी पडणार. म्हणजे पुन्हा त्याला हवेत टेक ऑफ करून परत यायचं हे शक्य नव्हतं. त्यामुळे अशा जोखमीच्या वातावरणात जर विमान लँड करत असेल तर त्यापेक्षा नवीन एअरपोर्टमध्ये 2 वेगवेगळ्या धावपट्ट्या ठेवल्या, एक फक्त उड्डाणासाठी आणि एक फक्त उतरण्यासाठी. म्हणजेच ही जोखीम निघून गेली. आता या अशा आगळ्या वेगळ्या एअरपोर्टमध्ये दुसरं एक वैशिष्ट्य होतं की एवढ्या साऱ्या एअरलाइन्सची ऑफिसेस आणि लोकांची ये जा करायला 700 मीटर लांब
आणि 1000 मीटर एकंदर रुंद अशी यंत्रणा, अशी बिल्डिंग तयार करायची आणि ती संपूर्णपणे काचेची असल्यामुळे ती अशी ठेवली की हाँगकाँगमध्ये कितीतरी वेळा टायफून्स हे चक्रवात येतात, तर त्यात ही अख्खी बिल्डिंग वर जाऊ शकते. कारण 700 मीटर बाय 1000 मीटर याला जर 200 किलोमीटर पर अवरनी वारा आला, तर साधारण 2 लाख टनांचं वजन म्हणजे सक्शन ओढून घेईल या बिल्डिंगला आणि या बिल्डिंगचा वरती ओढून नेलं तर सगळा डोलाराच गेला. त्यामुळे छत पक्क केलं, पण काचा अशा केल्या की जर वारा आला विशिष्ट वेगाने तर या काचा फुटतील. त्यामुळे वारा सहजपणे आत येईल आणि दुसऱ्या बाजूच्याही काचा फुटतील आणि वारा सरळ निघून जाईल. छत आणि खांब शाबूत राहतील. याला फेल सेफ डिझाईन म्हणतात. तर या अशा पद्धतीने हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार करण्याचा मनसुबा या कंपनीनी आणि हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्ट सारख्या सरकार प्रणीत यंत्रणेने स्वीकारला. आता पुढच्या भागात हा कसा उभारला हे आपण बघूया. मंडळी, आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय बेल आयकॉनही दाबा हा.